विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक सागर कुलकर्णी आपल्यासाठी घेऊन आलोय एक खास व्हिडिओ. हाऊ टू बिकम CA, डिटेल्स अबाउट CA कोर्स. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या काही वर्षात जागतिक अर्थकारण आणि भारतीय अर्थव्यवस्था विलक्षण वेगाने बदलत आहे. या बदलाचे प्रत्यक्ष परिणाम प्रत्येक व्यवहारावर, प्रत्येक व्यवसायावर होत असतात. हे बदल स्वीकारताना भारतामध्ये CA ची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत असते. भारतात CA हे पद कंपनीच्या व्यवसायाच्या कारकिर्दीचं शिखर मानलं जातं. या पदाला एक वलय आहे, काही अधिकार आहेत. मुळात कुठलाही CA असलेला व्यक्ती हा मोठ्या आर्थिक घडामोडींचा अभ्यासक असतो. CA या पदाच्या शिखरापर्यंत पोचण्यासाठी प्रखर बुद्धिमत्ताच नाही तर अहोरात्र परिश्रम, अभ्यास करण्याची तयारी आणि याही पलीकडे जाऊन स्वतःच्या ज्ञानात सतत विकास करणं, स्वतःच्या कार्यक्षमता सतत वाढवत ठेवणं हे अपेक्षित असतं. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर CA व्हायचं असेल, यशाच्या शिखरावर पोचायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अवश्य पहा. व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. हाऊ टू बिकम CA कसं व्हायचं हा सांगणारा माझा छोटासा प्रयत्न. येत्या काळातही मी असे अनेक उपयुक्त व्हिडिओ तयार करणार आहे, ज्यामधून तुमचं जगणं शिक्षणाच्या माध्यमातून समृद्ध होऊ शकेल. चला तर मग बघूया CA कसं व्हायचं आणि CA बद्दलची इत्यंभूत माहिती. विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट इज अ CA, हिज वर्क, फ्रॉम व्हेअर CA कोर्स इज डन, व्हॉट इज ICAI, एलिजिबिलिटी क्रायटेरिया, कोर्स ड्युरेशन अँड एज क्रायटेरिया, pattern and syllabus of CA course, ऑफिशियल वेबसाइट्स फॉर CA कोर्स, ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मुळामध्ये CA कोण असतो, त्याचं काम काय असतं, CA आपण कोणत्या संस्थेमधून पूर्ण करू शकतो, त्याला काही कॉलेज करावं लागतं का, कोणत्या विद्यापीठात ॲडमिशन घ्यावं लागतं का, CA होण्यासाठी कुठली पात्रता आवश्यक आहे, CAचा कोर्स किती वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण होऊ शकतो, काही वयाची अट आहे का, त्याचे परीक्षा पद्धती कशी आहे, कुठला सिलेबस, कुठला अभ्यासक्रम यासाठी आपल्याला शिकावा लागणार आहे, या सर्वांची इत्यंभूत माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा. लाईक आणि सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. चला तर मग, व्हॉट इज CA अँड हिज वर्क. Chartered accountant is nothing but special knowledgeable person in the field of accounting, taxation and auditing. CA provides financial advice in relation to business improvements, financial management, taxation, accounting and auditing, insolvency, etc. CA हा व्यक्ती कोण असतो असं जर तुम्हाला कुणी विचारलं तर CA हा व्यक्ती कुठल्याही फर्मचा, कुठल्याही संस्थेचा, कंपनीचा, बिझनेसचा चीफ फायनान्शियल ऑफिसर असतो असं तुम्हाला सांगता येईल. CA हा व्यक्ती तुमच्या व्यवसायामध्ये टॅक्स रिलेटेड, ऑडिटिंग विषयक, अकाउंटिंग विषयक जी काही फायनान्शियल ॲडव्हाइस तुम्हाला देतो, त्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये आर्थिक व्यवस्थापन करू शकता, तुमचं कर व्यवस्थापन करू शकता आणि तुमची ऑडिटिंग व्यवस्थितरित्या पार पाडू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता CA हा कोर्स कुठून पूर्ण करता येऊ शकतो हे आपण बघूया. ICAI, द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया, इज स्टॅच्युटरी बॉडी एस्टॅब्लिश्ड बाय अन ॲक्ट ऑफ पार्लिमेंट इन 1949, दॅट इज CA ॲक्ट 1949. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर CA करायचं असेल तर आपल्या भारत सरकारने ही ICAI नावाची संस्था 1949 साली स्थापन केलेली आहे. आणि ही संस्था स्थापन करत असताना CA ॲक्ट आपल्या संसदेनं पारित केलेला आहे.
हा कायदा पारित केल्यानंतर ही एक स्वायत्त संस्था आहे, जी संस्था भारतामध्ये CA पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असते. CAचा कोर्स ही संस्था आपल्याकडून पूर्ण करून घेत असते. आणि विद्यार्थी मित्रांनो, नुकताच आपण जुलै महिन्याच्या 1 तारीख ही CA दिवस किंवा राष्ट्रीय CA दिवस म्हणून आपण साजरा केलेली आहे. तर त्या अनुषंगाने तुम्हाला लक्षात ठेवायला खूप सोपी गोष्ट आहे की CA हा कोर्स ICAI ही संस्था, जी भारत सरकारची संस्था आहे, ती तुम्हाला CA कोर्स पूर्ण करून घेण्यामध्ये प्रयत्नशील असते. यानंतर CA होण्यासाठी काय क्रायटेरिया आहे, काय करावं लागेल मला CA होण्यासाठी, तर मुख्यतः 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, CA फाउंडेशन कोर्स. जे विद्यार्थी 12वी पास झालेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना CA व्हायचं आहे, असे विद्यार्थी CA फाउंडेशनच्या कोर्सला बसू शकतात. यासाठी कुठल्याही शाखेची, कुठल्याही विद्याशाखेची अट तुम्हाला घालण्यात आलेली नाही. पण जर तुम्ही वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेचे, कॉमर्स अँड मॅनेजमेंट शाखेचे जर विद्यार्थी असाल, म्हणजे तुम्ही 11वी आणि 12वी कॉमर्स या विद्याशाखेमध्ये प्रवेश घेऊन पूर्ण केले असतील, 12वी पास झालेला असाल, तर तुम्हाला CA फाउंडेशन कोर्स हा अतिशय सोपा जाऊ शकतो. कारण CA फाउंडेशनचा जो सिलेबस आहे, तो पूर्ण सिलेबस हा 11वी 12वी कॉमर्सच्याच अभ्यासक्रमावर आधारलेला असल्यामुळं तुम्ही CA फाउंडेशन हा कोर्स अतिशय सोप्या पद्धतीने पास करू शकता. दुसरी गोष्ट, CA इंटरमिडिएट कोर्स. जर तुम्ही 12वी पास झाल्यानंतर काही कारणांमुळं CA फाउंडेशनची परीक्षा देऊ शकला नाहीत आणि तुम्ही BCom किंवा MCom केलेला आहे, तर तरीसुद्धा तुम्ही CA इंटरमिडिएट या कोर्ससाठी इलिजिबल आहात. यासाठी काय करायचं, तर तुम्ही CA इंटरमिडिएटचा कोर्स पूर्ण करायचा. आणि जर तुम्ही BCom MCom झालेला असेल, तुम्हाला BCom किंवा MCom मध्ये 55% असतील, तर तुम्हाला CAच्या इंटरमिडिएट या कोर्ससाठी तुम्हाला बसता येईल. आणि तुम्ही BA BSc केला असेल, तर तुम्हाला 60%ची अट त्या ठिकाणी घालून देण्यात आलेली आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, सांगण्याचा उद्देश हा आहे की जर तुम्ही कॉमर्सचे विद्यार्थी असाल, तर तुम्हाला CA फाउंडेशन, CA इंटरमिडिएट दोन्ही कोर्स अतिशय सोप्या पद्धतीने पूर्ण करता येतील. तुम्हाला कॉमर्सचा विद्यार्थी असणं का आवश्यक आहे, असा प्रश्न पडू शकतो. तर त्याचं उत्तर हे आहे की तुम्हाला 11वी 12वी आणि BCom फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर या तिन्ही वर्षात जो शिकवलेला सिलेबस आहे, तोच सिलेबस तुम्हाला CAच्या फाउंडेशन आणि इंटरमिडिएट या दोन्ही परीक्षेला तुम्हाला आहे. म्हणजे याचा अर्थ ज्या विद्यार्थ्यांनी CA फाउंडेशनची परीक्षा दिली नाही, पण त्यांनी BCom पूर्ण केलेला आहे, ती मुलं डायरेक्ट CA इंटरमिडिएटच्या परीक्षेला बसू शकतात. यानंतर आपण बघूया CAचा कालावधी किती आहे. CA कोर्स ड्युरेशन अँड एज क्रायटेरिया. आफ्टर 12th पास 4.5 years, after UG 3 years. There is no upper age limit fix for CA कोर्स. याचा अर्थ लक्षात घ्या. तुम्ही जर 12वी पास झालेला असाल, तर तुम्हाला 4.5 ते 5 वर्षामध्ये CA कोर्स पूर्ण करता येऊ शकतो. आणि जर तुम्ही BCom किंवा MCom पास झालेला असाल, कॉमर्समध्ये पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं असेल, तर तुम्ही 3 वर्षामध्ये CAची पदवी, CAची परीक्षा आणि CAचा कोर्स पूर्ण करू शकता. बघा CA कोर्सचं स्ट्रक्चर कसं आहे. यामध्ये 3 स्टेजेस आहेत. स्टेज फर्स्ट, स्टेज सेकंड आणि स्टेज थर्ड. स्टेज फर्स्टमध्ये CA फाउंडेशन कोर्स, स्टेज सेकंड CA इंटरमिडिएट कोर्स अँड स्टेज 3 CA फायनल कोर्स. 3 टप्पे आहेत CA कोर्सचे. पहिला टप्पा CA फाउंडेशनचा. ज्या विद्यार्थ्यांनी 12वी पास केलेली आहे ती मुलं या CA फाउंडेशनला बसू शकतात. स्टेज सेकंड CA इंटरमिडिएट कोर्स. इथं 2 प्रकारचे विद्यार्थी CA इंटरमिडिएटला बसू शकतात.
जे विद्यार्थी CA फाउंडेशन पास झालेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना BCom MComची डिग्री आहे, असे विद्यार्थी CA इंटरमिडिएटला बसू शकतात. आणि स्टेज थर्ड, दॅट इज अ लास्ट स्टेज फॉर CA कोर्स, CA फायनल कोर्स, या स्टेजमध्ये CA इंटरमिडिएट झालेलेच विद्यार्थी CA फायनलला बसू शकतात. आता बघा, स्टेज फर्स्ट, पहिली स्टेज CA फाउंडेशन कोर्स. काही वर्षांपूर्वी CPT नावाची एक एक्झाम 11वी-12वीला बसलेली मुलं देत होती. ही एक्झाम कशासाठी होती तर CPT एक्झाम पास झाल्यानंतरच तुम्ही CAच्या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकत होतात. म्हणजेच CA फाउंडेशनच्या जागी ही CPT परीक्षा होती. पण 2-3 वर्षापूर्वी ही परीक्षाचं स्वरूप बदललेलं आहे. जसं जसा काळ पुढे जात असतो तशा असंख्य असे बदल प्रत्येक परीक्षामध्ये, अभ्यासक्रमामध्ये होत असतात. परीक्षा खूप गतिशील पद्धतीने बदलत असतात. याचाच अर्थ आता लक्षात घ्या, तुम्हाला CPT परीक्षा देण्याची गरज नाही, तुम्हाला CA फाउंडेशन कोर्सची परीक्षा द्यावी लागेल. CPTला रजिस्ट्रेशन कोण करू शकत होतं तर 10वी पास झालेले विद्यार्थी. जे विद्यार्थी 11वी-12वी कॉमर्सला आहेत ते विद्यार्थी CPTला ॲडमिशन घेऊ शकत होते. आता लक्षात घ्या, स्टेज फर्स्ट CA फाउंडेशन कोर्स, रजिस्ट्रेशन आफ्टर 12th पास. आफ्टर रजिस्ट्रेशन 3 years valid. Exam May and November per year. After registration 4 months for your study period. हे खूप महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, CA फाउंडेशन तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर तुम्ही 12वी पास झाल्यानंतरच CA फाउंडेशनला रजिस्टर करू शकता. 12वी पास झाल्यानंतर तुम्ही एकदा रजिस्ट्रेशन केलं तर तुमचं रजिस्ट्रेशन हे 3 वर्षासाठी व्हॅलिड असतं. याची परीक्षा कधी होते? प्रत्येक वर्षामध्ये मे आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांमध्ये ही परीक्षा होत असते. आता लक्षात घ्या, तुम्हाला मे आणि नोव्हेंबरमध्ये 2 परीक्षा असतात. कुठल्याही परीक्षेला तुम्ही बसू शकता. समजा मी जानेवारीमध्ये फॉर्म भरलेला आहे तर मला 4 महिने मिळतात अभ्यासासाठी. माझी परीक्षा येते मेमध्ये. मी पुन्हा जूनमध्ये परीक्षेचा फॉर्म भरला, माझी परीक्षा येते नोव्हेंबरमध्ये. तुम्हाला लक्षात आलं असेल की जर CA फाउंडेशनला बसायचं असेल, पात्रता एकच, 12वीची परीक्षा पास असणं. तुम्ही 11वीला आल्यापासूनच CAचा अभ्यास सुरू करा. त्याचा सिलेबस काय आहे हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. याचा सिलेबस बघा. पेपर पॅटर्न किंवा पेपर फॉर CA फाउंडेशन कोर्स. CAला कुठले पेपर तुम्हाला अभ्यासायचे आहेत? पेपर नंबर 1, प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिसेस ऑफ अकाउंटिंग फॉर 100 मार्क्स. पेपर नंबर 2, बिझनेस लॉज अँड बिझनेस करस्पॉन्ड अँड रिपोर्टिंग फॉर 100 मार्क्स. पेपर नंबर 3, बिझनेस मॅथमॅटिक्स अँड लॉजिकल रिझनिंग अँड स्टॅटिस्टिक्स 100 मार्क्स. पेपर नंबर 4, बिझनेस इकॉनॉमिक्स अँड बिझनेस अँड कमर्शियल नॉलेज 100 मार्क्स. लक्षात घ्या, ह्या 4ही पेपर हे तुम्हाला 11वी-12वीला या पेपरमधला 80% भाग हा 11वी-12वीलाच तुमच्या प्राध्यापकांनी शिकवलेला असतो. हे कुणासाठी? ज्या विद्यार्थ्यांनी 11वी-12वी कॉमर्स केलेला आहे, चांगल्या पद्धतीनं रेग्युलर कॉलेज केलेलं आहे, ज्यांनी पूर्णरित्या 11वी-12वीचा अभ्यासक्रम यशस्वी केलेला आहे, त्या विद्यार्थ्यांना हा परीक्षा पॅटर्न अतिशय सोपा जाऊ शकतो. कारण या 4 पेपरमधले 3 पेपर तुम्ही 12वीलाच त्याची परीक्षा देऊन आलेले असतात. आणि अशी ही CA फाउंडेशनच्या कोर्सची परीक्षा पद्धती आहे. आता बघूया त्याचा पॅटर्न कसा आहे. 4 पेपर आहेत. प्रत्येक पेपर 100 मार्काला आहे. टोटल मार्क्स आहेत 400. टोटल पासिंग मार्क्स तुम्हाला हवे आहेत 50%. आणि प्रत्येक पेपरमध्ये 40% मार्क पडणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल, CA फाउंडेशनसाठी 4 पेपर आहेत. 12वी पास असणं आवश्यक आहे. प्रत्येक पेपरमध्ये 40% मार्क असणं आवश्यक आहे. आणि एकूण तुम्हाला 4च पेपर परीक्षेमध्ये द्यायचे आहेत. आता यानंतर तुम्हाला लक्षात येईल, CA फाउंडेशनची परीक्षा तुम्ही पास केल्याच्या नंतर CA
इंटरमिडिएट कोर्सला तुम्ही बसू शकता. 2 प्रकारे CA इंटरमिडिएट या कोर्सला तुम्हाला बसता येईल हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. यामध्ये जे विद्यार्थी CA फाउंडेशन हा कोर्स पूर्ण केलेले आहेत ते विद्यार्थी स्टेज 2 CA इंटरमिडिएट कोर्सला बसू शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांनी UG किंवा PG शिकलेली आहे, कोर्स पूर्ण केलेला आहे UG PGचा, ते विद्यार्थी CA इंटरमिडिएटला बसू शकतात. आफ्टर कंप्लीटिंग CA फाउंडेशन कोर्स you will register for stage 2 or direct entry for UG and PG students no required for CA foundation course. म्हणजे UG PG जर तुम्ही पास असाल तर तुम्हाला CA फाउंडेशन करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही थेट CA इंटरमिडिएटची तयारी करू शकता. आता लक्षात घ्या, CA इंटरमिडिएट कोर्स या संदर्भातली माहिती. CA इंटरमिडिएटला तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर हे रजिस्ट्रेशन 4 वर्षांसाठी व्हॅलिड असतं. ही परीक्षा मे आणि नोव्हेंबरमध्ये प्रत्येक वर्षी होत असते. या परीक्षेसाठी 8 पेपर आहेत. 8 पेपरपैकी प्रत्येक पेपर 100 मार्काचा. एकूण परीक्षेचे मार्क आहेत 800. परीक्षेमध्ये पास होण्यासाठी, पुढच्या परीक्षेमध्ये जाण्यासाठी 50% गुण असणं आवश्यक आहेत आणि प्रत्येक पेपरमध्ये 40% मार्क पडणं आवश्यक आहे. हे तुम्हाला लक्षात आलं असेल. आता बघा याचं पेपर पॅटर्न कसं आहे. पेपर्स फॉर CA इंटरमिडिएट कोर्स 8 सब्जेक्ट्स डिवायडेड इंटू 2 मॉड्यूल्स, 2 ग्रुप्स. फर्स्ट ग्रुप, फर्स्ट मॉड्यूल, पेपर 1 अकाउंटिंग 100 मार्क्स. पेपर 2 कॉर्पोरेट लॉज अँड अदर लॉज 100 मार्क्स. पेपर 3 कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग 100 मार्क्स. पेपर 4 टॅक्सेशन 100 मार्क्स. पेपर 5 ॲडव्हान्स्ड अकाउंटिंग 100 मार्क्स. पेपर 6 ऑडिटिंग अँड ॲश्युरन्स 100 मार्क्स. पेपर 7 एंटरप्राइज इन्फॉर्मेशन सिस्टीम अँड स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट 100 मार्क्स. अँड लास्ट पेपर नंबर 8 फायनान्शियल मॅनेजमेंट अँड इकॉनॉमिक्स फॉर फायनान्स, दॅट इज 100 मार्क. विद्यार्थी मित्रांनो, CA इंटरमिडिएट कोर्सला तुम्ही आता ॲडमिशन घेतलेली आहे आणि तुम्ही याचा अभ्यास करत असताना तुम्हाला लक्षात येईल या 8 पेपरपैकी 7 पेपर हे तुम्हाला BComलाच पूर्ण झालेले आहेत. कारण तुम्ही जे याला ओव्हरलुक केला तर यातले 7 पेपर हे तुम्ही BComमध्येच शिकलेले असतात. म्हणून तुम्ही BCom करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जर तुम्ही MCom केलं असेल किंवा करत असाल तर तुम्ही योग्य मार्गावर आहात असं समजा. BCom करत असाल तरी सुद्धा योग्य मार्गावरच आहात तुम्ही. कसं तर MComचे जे पेपर आहेत ते ॲज इट इज पेपर, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट हा पेपर तुम्ही MComमध्ये शिकलेले असता. म्हणजे CA इंटरमिडिएटचे कोर्सचे जे काही तुम्हाला अभ्यासक्रमातले पेपर आहेत ते तुम्हाला BCom MComला शिकवले जातात. म्हणून BComला ॲडमिशन घेणं, BCom यशस्वीरित्या रेग्युलर कॉलेज करून पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे. CA इंटरमिडिएटचे 8 पेपर 2 ग्रुप्समध्ये डिवाईड झालेले आहेत. पहिले 4 पेपर, पुढचे 4 पेपर. ह्या दोन्ही ग्रुपमध्ये तुम्ही पास होणं आवश्यक आहे. जर तुम्ही CAच्या इंटरमिडिएटला पास झालात तर तुम्हाला CA फायनलला जाता येतं. CA फायनलला जात असताना तुम्हाला आफ्टर पासिंग बोथ ग्रुप्स ऑफ युअर CA इंटरमिडिएट कोर्स you will apply for CA final course. Application for CA articleship, practical training, hand-on training is necessary. समजा तुम्ही स्टेज 2 CA इंटरमिडिएट कोर्स पास केलेला आहे, पास झालेला आहात आणि तुम्हाला CA फायनलला जायचं आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी एक अट आहे. तुम्ही कुठल्याही CAच्या ऑफिसमध्ये आर्टिकलशिप करणं अत्यंत आवश्यक आहे. आता आर्टिकलशिप म्हणजे काय आहे तर आर्टिकलशिप काही नसून तुमच्या ज्ञानामध्ये प्रत्यक्ष भर घातली जाते. तुम्हाला आर्टिकलशिपमध्ये काय शिकवलं जातं तर तुम्हाला प्रत्यक्ष व्यवहार कसे होतात आणि या आर्थिक व्यावहारिकतेमध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ऑडिटिंग कशी करायची, टॅक्सेशन कसं करायचं, एखाद्या फॉर्मची अकाउंटिंग कशी करायची, ही तुम्हाला प्रॅक्टिकल ट्रेनिंग CAच्या ऑफिसमध्ये दिली जाते.
हँड ऑन ट्रेनिंग तुम्हाला तिथं दिली जाते. त्यासाठी तुम्ही आणि कुठल्याही तालुक्याच्या ठिकाणी असे CA उपलब्ध असतात. त्या CAच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही ही आर्टिकलशिप जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला CA इंटरमिडिएट झाल्यानंतर डायरेक्ट CA फायनलच्या कोर्ससाठी तुम्हाला बसता येईल. यानंतर लक्ष द्या, CA फायनल कोर्सची परीक्षा कशी असते आणि तिचा सिलेबस काय आहे. आफ्टर कम्प्लिटिंग आर्टिकलशिप रजिस्टर फॉर CA फायनल कोर्स. आफ्टर रजिस्ट्रेशन 5 years valid. Exam May and November per year. Number of papers 8. Total marks 100. Total passing marks 50%. Each paper carries 40%. म्हणजे काय आहे तर तुम्ही CA इंटरमिडिएट कोर्स पास केलेला आहे, आर्टिकलशिप पास केलेली आहे, पूर्ण केलेली आहे, तरच तुम्ही CA फायनल कोर्सला बसू शकता. आणि मग तुम्ही CA फायनल कोर्सला रजिस्टर केल्यानंतर हे रजिस्ट्रेशन 5 वर्षासाठी व्हॅलिड असतं. याची परीक्षा प्रत्येक वर्षी मे आणि नोव्हेंबरमध्ये असते. 8 पेपर असतात. प्रत्येक पेपर 100 मार्काचा म्हणजे 800 मार्क. प्रत्येक पेपरमध्ये पास होण्यासाठी 40% आवश्यकता आहे आणि एकूण पासिंग क्रायटेरिया जो आहे तो 50% आहे. आता याचे कुठले कुठले पेपर्स आहेत हे आपण बघूयात. पेपर्स फॉर CA फायनल कोर्स 8 subjects divided into 2 groups, 2 modules. Paper number 1 financial reporting, paper 2 strategic financial management, paper 3 advanced auditing and professional ethics, paper 4 corporate laws and other economic laws, paper 5 strategic cost management and performance evaluation, paper 6 elective paper, paper 7 direct tax laws and international laws, paper 8 advanced indirect tax laws. हे आहेत CA फायनलच्या कोर्सचे 8 पेपर. हे 8ही पेपर पूर्णतः नवीन आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी MCOM BCOMला शिकलेलं आहे ते पूर्ण ज्ञान तुम्हाला CA इंटरमिडिएटपर्यंतच उपयुक्त ठरू शकतं. CA फायनल कोर्ससाठी पूर्णतः हे 8 पेपर नवीन असतात. 8 पेपरमध्ये पास होणं अत्यंत आवश्यक आहे. दोन्ही ग्रुप्समध्ये जर पास असाल तरच तुम्ही CA फायनल कोर्सची ही परीक्षा पास केली आहे असा त्याचा अर्थ प्राप्त होऊ शकतो. यानंतर CAची संपूर्ण माहिती जर तुम्हाला मिळवायची असेल तर ICAIनं एक ऑफिशियल वेबसाईट फॉर CA कोर्स ही सांगितलेली आहे. ती आहे www.icai.org. आणि या वेबसाईटवर CA संदर्भातली CAच्या कोर्सची संपूर्ण माहिती या वेबसाईटवर तुम्हाला माहीत आहे. तुम्हाला तिथं जाऊन तुम्हाला त्या वेबसाईटवर व्हिजिट करावी लागेल, थोडासा अभ्यास करावा लागेल आणि मग तुम्ही CA कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता. CA कोर्स आफ्टर कम्प्लिटिंग CA फायनल एक्झाम नाउ यू आर CA. तुम्ही CA कोर्स पूर्ण केल्यानंतर CA फायनल कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही CA होऊ शकाल. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे की बदलत्या परिस्थितीला आपण प्रसन्नतेनं स्वीकारून आपली जीवनशैली उंचावण्यासाठी आपण सतत वेळोवेळी अहोरात्र परिश्रम करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि CA सारखा कोर्स जर तुम्हाला पूर्ण करायचा असेल तर तुम्हाला परिश्रमाशिवाय, मेहनतीशिवाय, कष्टाशिवाय तुम्हाला काहीही मिळणार नाही. जेणेकरून CA कोर्स हा तुम्ही योग्य वेळेमध्ये, योग्य कालावधीमध्ये पूर्ण करू शकाल. म्हणून आजच तुम्ही निर्णय घ्या आणि CA या कोर्सला ॲडमिशन घ्या. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की अवश्य लाईक करायला विसरू नका. माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढील वेगवेगळ्या विषयासंदर्भातली माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सतत भेट देत राहा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप धन्यवाद.